ही कोरियन बँड बीटीएसची जगभरातल्या तरुणाईला मोठी भुरळ पडते. पण उमरग्यामधल्या 3 मुलींचं बीटीएसचं वेळ हे नेक्स्ट लेव्हलला पोहोचलं. कोरियाला जाण्यासाठी धाराशिवच्या 3 मुली पळाल्या. बीटीएस बँडच्या वेडापायी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव. पोलिसांनी 30 मिनिटात मुलींना पकडलं. काय झालं पोरांना, आजकालचे पोरं बिघडले. आता घ्यावं लागतं यांना बी टप्प्यात. चला तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन बीटीएस रोस्ट मध्ये. बीटीएस काय रे, बिहाइंड द सीन्स ना. अनिश भाई जिंदा रहते थे ना, तो किसी का नाम ही नहीं रहता था भाई. सुरुवातच पिंटेने केली. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कदाचित आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये 12 ते 15 वर्षाची लेकरं दिसतील. त्या लेकरांसाठी बॉर्नव्हिटाची व्यवस्था केलेली आहे. आणि बाकीच्यांना सांगतो मी, तर हे बीटीएस आहे, हे 7 लोकांचा केपॉप बँड आहे. आणि यांच्यासाठी आपल्या इकडचे पोरं बावळे झालेले, बावळे असे लोळू राहिले रस्त्यावरती लहान लहान. आणि आपल्या इकडच्या लेकरांना काही असे बारके बारकेशी लेकर आहे, त्यांना वाटतं हे 7 संत्रे 7 समुद्र पारून यांच्यासाठी येणार आहे, यांच्यासोबत लग्न करायला. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तुझी हिंमत कशी झाली बीटीएसला रोस्ट करायची? मी नस कापून घेईन नस. तू नस कापून घे, नाहीतर तुझ्या घरच्याने पाहिलं तुला असं तर ते स्वतःची नस कापून घेते. नको, ये उरकून लवकर. आणि हे बीटीएस फॅन एक दुसऱ्याचे लई असे फेसबुकाचे जिगरे मित्र राहते. घरी विचारांना कुठं फेसबुकला 1000 मित्र, विषयच नाही. म्हणा मामी गाणं, यांच्यापेक्षा मामीचे गाणे बरे लावा. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी हा. तर हे बीटीएस, जर तुम्हाला माहित नसेल बीटीएस तर वा, सोन्याहून पिवळं काय. पण जर का तुमच्या पिंट्याच्या बबलीच्या फोनमध्ये जाऊन पहा काय बीटीएसचा मॅटर, मग तुम्हाला कळन. जर त्यांच्या फोनमध्ये नसेल तर अतिउत्तम, आणि जर त्यांच्या फोनमध्ये असेल तर पहिली गोष्ट ना, मी बीटीएसचा फॅन आहे ना, मी बीटीएसचा हिटर आहे. फक्त मी एवढं सांगणार आहे का आपल्या इकडचे लेकरांनो जर नीट राहा. जितने भी बीटीएस के फॉलोअर्स है ना, मुझे हिट दो चलेगा, लेकिन मैं कभी उनको सांत्वन नहीं दूंगा उन टुच्चों को. आईच्या गावात बीटीएस काय पळून गिळून जाऊ राहिले. ते बीटीएस केपॉप बँडनी स्वतःच्या देशामध्ये पहिले स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांनी त्यांच्या देशासाठी त्या देशाचं नाव वरती नेलं. आणि तुम्ही काय करू राहिले, त्यांच्या आपल्या इथून पळून जाऊ राहिले, न्यूज मध्ये राहिले, लहान लेकर पळून चालले. काय माग एक आपल्या इथं फॉरेनचा मोठा युट्यूबर आला होता. त्यांनी सांगितलं का अरे बापरे, मी इंडियात गेलो, इकडच्या इंडियातल्या लोकांनी मला सपोर्ट केला, माझ्यासोबत लई फोटो काढले हे ते. पण त्याला काय माहिती, आमच्या इकडे बीबी मकबऱ्याच्या बाहेर जर फॉरेनर दिसले तर कोणी ओळखत नाही, काही जाऊन दाना फोटो काढून येते. कोणाला सेलिब्रिटी फेल येते, काही विषय नाही तसा. तुला माहिती का किती मेहनत करतात ते? हा, तर मेहनत केली तर इंडियातला पण प्रत्येक आर्टिस्ट मेहनत करतो, आणि प्रत्येक जण मेहनत करतो. त्यांनी मेहनत केली तर हे पण मेहनत करताय. त्यांच्या गाण्याचा डीप मिनिंग तरी कळतो का तुला? डीप या शब्दाचा तरी मिनिंग कळतो का? आणि पिंटे आपलं गाणं लाव रे. आम्ही लावलेली माया आजवायाला गेली, लावलेली माया आजवायाला गेली. ऐकलं ना, तो डीप मिनिंगच्या गोष्टी नको करू. हे तुमच्यासारख्या जेनजीला काय कळण ते अरिजित सिंग आणि हे गाणे. पोरा गाणं ऐकले का महिना उठत नाही डिप्रेशन मधून. अरिजित सिंग एकदा जर चालू केला तर जेनजी मुळेच आपल्या इकडचे आर्टिस्ट अंडर रेटेड राहिलेले. आणि नको ते चँगचुंग आणि ते नको ते बीटीएसचे गाणे आणू ना. तुला ती कोरियन भाषा कळते ना, मला कोरियन भाषा कळते. आणि याच्यामध्ये काही बीटीएसचे फॅन मेंबर असे, त्यांचं फुल टाइम काम आहे बीटीएस बनणं. त्याच्यामध्ये बीटीएसचं काय म्हणतात त्याला, ते बीटीएस आर्मी बनणं. त्यांना ओळखायचं म्हणजे काय लय मोठा विषय नाही, तर सोपं आहे. त्यांच्या नावामध्ये असतं बीटीएस. त्यांचं नावच असं, एक तर बीटीएस राहतं, नाहीतर मग ते 7 लोक त्यांच्या वॉलपेपरवर नाही तर डीपीवर राहते, आणि नाहीतर त्यांच्या इन्स्टाच्या बायोमध्ये ते लिहिलंच राहतं बीटीएस लवर. इकडे बीटीएसचे फॅन आणलं, इकडे इंग्लिश आहे ना व्यवस्थित ना चालले. आणि ह्याचे एवढं सगळं असं ट्रेंड बिंड येतो, सगळं बीटीएसचे फॅन बनते. आणि ह्यो ट्रेंड येतो आपल्या इकडं, आणि त्याचा परिणाम होतो लहान लेकरावर. त्यांना वाटतं बीटीएस म्हणजे बीटीएसला भेटलं म्हणजे झालं सगळंच, आता संपलाच विषय, बीटीएसला भेटलं म्हणजे सगळं सिद्ध झालं. असं नसतं. याचा परिणाम लहान लेकरावर आला. मग पोरं भरते बॅग आणि निघते घराच्या बाहेर. आणि त्यांनी एका लेकराला विचारलं तुला काय करायचं, ते म्हणते मला मोठं कोरियाला जायचं. काहून तर म्हणे मला तिकडे बीटीएस आवडतो. अरे तू ह्या देशात राह, मोठी वय, शिक पीक आणि काहीतरी कर, आणि मग Korea. Nice. Why Korea? यार बीटीएस आर्मी. What do you like about Korean music? जाऊन भेट त्याला.
आणि बीटीएसचे फॅन पोरं बी आता सध्या ना मार्केटमध्ये. त्यांना ओळखायचं असेल तर काही विषय नाही, असे एकदम असे एकावर एक 7-8 कपडे घालून फिरते, असे मस्त जॅकेट जुकेट टाकून. आणि काही नाही, अशी लंबी लचक मान राहते, अशी जिराफ आणि 1.5 फुटाची. आणि मग ते स्वतःला असं बीटीएस आर्मी म्हणते ना, सारंगे करते. आता पूर्णाच्या पोळीचं सारंग वाटत फिरवायचं, सारंगे का माझ्या मित्राला सारंगला बीटीएसचे फॅन यांना डोळ्यातले चिपड काढताय ना, त्यांना बीटीएस आर्मी व्हायचंय. ते बीटीएसला तिकडे मस्त मजा होणार आहे, इकडे तड पडते. बीटीएसच्या फॅन होत्या ज्या धाराशिव जिल्ह्यातून निघाल्या होत्या, त्यांनी घरी कॉल करून सांगितलं, फेक किडनॅपिंगचा प्लॅन केला. पोलीसच्या तत्परतेमुळं पोलिसने त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवलं 25 मिनिटांमध्ये. आणि त्या न्यूजच्या कमेंट सेक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर ही बीटीएसची आर्मी अशी होती, नुसते पर्पल हार्ट. अरे बीटीएसने थोडी शिकवलंय, कारण आम्ही पण बीटीएस फॅन, आम्ही नाही पळून जात. अरे लहान लेकर आहेत ते, त्यांच्या मनावर परिणाम होऊ राहिला. आणि हे जे न्यूजच्या कमेंट मध्ये ना, एकाना सुद्धा असं स्वतःच नाव नाही ठेवायचं. जसं मी पहिले म्हटलं, नाव बिव असे सगळे बीटीएसच्या रिलेटेड आहे, एक सुद्धा नाव तुम्हाला बीटीएसच्या म्हणजे स्वतःच सापडणार नाही, का ओरिजिनल आयडी वरून सापडणार नाही. बीटीएसच्या आर्मीवाले कमेंट मध्ये इतकी मेहनत नाही, बीटीएस वाले हे नसते, बीटीएस वाले ते नसते, बीटीएस हे बीटीएस ते. अरे बीटीएस केस मधून काढेल रे तुला बीटीएस फॅन. बीटीएस म्हणते आपल्या इकडचं एखादं सांगा बरं, रिसेंट मध्ये बीटीएस वाल्याने एखाद्याने कोणचं मराठी किंवा हिंदी रिसेंटचं गाणं आलेलं आहे, कोणी म्हणलेलं आहे ते माहित नसेल यांना. आणि बीटीएसचे गाणे आहे का, त्यांना बीटीएसच्या गाण्याचा अर्थ तरी कळते का? आणि एक डार्क साइड आहे का, आपल्या इकडचे लोक स्वतःला स्टँडर्ड दाखवायसाठी इंग्लिश गाणे म्हणते, कोरियन गाणे म्हणते, इकडचे गाणे म्हणते. स्टँडर्ड त्या गाण्यांचा अर्थ म्हणजे काय शब्द वापरते त्या गाण्यामध्ये, आणि तुम्ही ते गाणे घेऊन डोक्यावर लावते, मराठी गाणे लावलं पण ते स्टँडर्ड नाही. अरे काय स्टँडर्ड माहितीये का तुम्हाला मराठी गाण्यांचा अर्थ? कधी येऊन ऐका अजय अतुलचे गाणे, किती मेहनत लागते. ते इतके चांगले चांगले मराठी मूवी आले, हे आलं त्याला सपोर्ट नाही करणार. आणि एक असं त्या कोरियाचं गाणं निघलं का, पहिल्या दिवशी 10 मिलियन आले जर व्ह्यूज, त्याच्यातले 7-8 मिलियन ते इंडियातलेच राहते. बीटीएस बँड पेक्षा 100 पटीनं चांगले बँड्स इंडियामध्ये आहेत आता सध्याला आहेत, आणि त्यांच्यापेक्षा जास्त चांगले ऍक्टर्स सिंगर्स इंडियात आहे. पण तुम्हाला हाईप कडे जायचंय ना, इंटरनॅशनल हाईप. इकडचे चांगले चांगले गाणे हे ते सगळं सोडून दिलं, आणि आपले सगळं काय म्हणतात, देश पुढे न्यायचं सगळं जेएनजीच्या हातात. जेएनजी फक्त काय सारंगे करायचंच बिजी आहे. अरे आपल्या इंडियात पण बीटीएस पेक्षा 1000 पटीनं चांगले बँड्स तयार होऊ शकतात, फक्त आपल्या लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्या लोकांनी त्यांना वर आणलं, ते फेमस झाले, आता ते त्यांच्या देशाला रिप्रेझेंट करते. तर असो, इतकाच होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं युट्यूब चॅनल ओडियम फिल्टर. तर येतो मी, आणि हा टॅग करा तुमच्या बीटीएसच्या फॅन मेंबरला. साऊथचा विलन वाणी एंट्री करतो ग जानू माझा फॉर्च्युनर घेऊन